नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर मित्रांनो, आज चाललोय आम्ही अशा एकदम अतिदुर्गम गाव, त्या गावाला चाललोय। तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की तो गाव कुठे आहे आणि कोणता गाव आहे। तर सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओ खूपच छान होणार आहे आणि त्या गावाला म्हणजे सगळीकडून डोंगर दऱ्या आणि जेवढा दऱ्याती आणि जेवढा आपण चढून जाणार आहे तेवढंच उतरूनही खाली जाणार आहे। एकदम फर्स्ट सेकंड गिअर टाकायला लागतोय गाडीला। आणि आज आम्ही 4 जण आहेत, आयुषची मम्मी आणि इकडं अनुश्री पण आहे। तर आम्ही चाललोय स्कूटीवरच आता आपल्या। तर चला मित्रांनो, स्कूटीवर आता मी नाव पण टाकलं आहे, गावरान जिव्हाळा बोटिंग अँड कॅम्पिंग। हे बघा मित्रांनो, एकदम मस्त नाव आहे, यूट्यूब चॅनलचं पण नाव आहे। तर अशा पद्धतीत आता मी नाव टाकलं आहे स्कूटीवर। तर त्या गावात आहे ना मित्रांनो, 9 ते 10 वाजता सूर्यकिरण पोचतात, एकदम उशिरा सूर्यकिरण पोचतात। आता त्या गावाला आपण चाललोय, त्या गावाला म्हणजे आपण म्हणतो सूर्यकिरण पोचत नाही, तर त्या गावाला आपण चाललोय। आणि आता इथं आपल्याला फॉरेस्ट खात्याचा चेक नाका आहे, तर तिथून आपल्याला त्या गावाला जावं लागणार आहे। तर या बघा, हे चेक नाका आहे इथं, आणि इथून आपण त्या पोपसंडी हा गाव एकदम दुर्गम गाव आहे। तर त्या गावाला का सूर्यकिरण पोचत नाही लवकर। तर मित्रांनो, त्या गावामध्ये नाही का सगळीकडून त्या गावाच्या भोवतीने डोंगर आहेत, मोठमोठे डोंगर आहेत, आणि त्या डोंगरामुळं सूर्यकिरण नाही का लवकर पोचत नाही। आणि संध्याकाळी पण 4 वाजता सूर्यकिरण डायरेक्ट गायब होतात, त्या गावात सूर्याचं दिसत नाही 3च्या पुढं, 3-4च्या पुढं। सकाळी पण 9-10च्या दरम्यान असं दिसतात, पोचतात काही घरांवर। एकदम डोंगर दऱ्यांचं गाव आहे आणि एकदम अति दुर्गम गाव आहे। तर आता आपण त्या गावाला चाललोय एकदम, आणि आज उन्हाळा नाही का एकदम ऊन पडला होता, तर त्याच्यामुळं आज आपण म्हणलं यावं जाऊन। कारण तिकडं जाण्याचं कारण म्हणजे जरा वेगळंच कारण होतं, तर त्याच्यामुळं आता आपण चाललोय तिकडं। आणि हे बघा, एकदम असा नागमोडी वळणांचा रस्ता आहे, पहिल्या पण व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला। आणि या गावाचा, या पोपसंडी गावाचा एक इतिहास आहे। तर तो इतिहास असा, आपण तो इतिहास आहे ना तिथल्याच एखाद्या जुन्या व्यक्तीकडून ऐकू, कारण मी सांगण्यापेक्षा तिथल्याच लोकांकडून आपण तो इतिहास ऐकून घेऊ। आणि या पोपसंडी गावामध्ये भरपूर गावरान गायी होती आणि गर्दी पण भरपूर आहेत, अजून पण लोक गर्दीमध्येच राहतात या पोपसंडी गावामध्ये। हे बघा मित्रांनो, वातावरण पण एकदम खतरनाक आहे, आणि या वातावरणामध्ये म्हणजे धुकं नाही, काय नाही, पाऊसही नाही, एकदम मस्त वातावरण झालंय। आणि आता आम्ही चाललोय पोपसंडीला, ढगाळ वातावरण आहे फक्त। आणि आज रविवार असल्यामुळं इकडं गर्दी पण असणार आहे, कारण शनिवार रविवारी गर्दी राहते। हे बघा, वातावरण पण बघा, एकदम भारी वातावरण आहे। आणि हा समोर जो बघा डोंगर दिसतोय, हा डोंगर बरडबाचा डोंगर आहे। इथं एक गाय होती मित्रांनो, ती गाय गाड्यांच्या मागे लागत आहे, ती आता आपल्या मागे लागली होती। आपला लगेच ऍक्सिलेटर देऊन आपण ती गाय नाही का जोरात गाडी पळवली। एकदम खतरनाक वातावरण। आणि इकडं आपल्याकडे एकदम असं एकदम गार वातावरण आहे। आपल्याकडे
एकदम गरम होत होता पिंपरकण्याला आणि इकडं एकदम असं गार एकदम आहे. आणि हे असं हे गाव आहे फोपसंडी की जे एक नगर जिल्ह्यातलं एक काश्मीरच ओळखलं जाणारं हे फोपसंडी गाव. एकदम थंड वातावरण या गावामध्ये राहत आहे. म्हणजे या फोपसंडीच्या परिसरात एकदम थंड वातावरण, दोन्ही साईडनं डोंगर दऱ्या, झाडी पण भरपूर. आणि इकडं बघा खाली जो धरण दिसतंय हा तळसुंड्याचं धरण आहे. छोटेच एक धरण आहे, एक TMCचं. एकदम मस्त आणि सुंदर वातावरण या आयुषच्या मामाच्या गावाचा. आणि आजचा जो कॅमेरा ऑपरेटर होता तो आयुष होता आणि मी फक्त गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, कारण सगळा गिम्बलला लावला होता मोबाईल, त्याच्यामुळं मग आयुष्यच ऑपरेट करीत होता. कारण गिम्बलला कसं आहे फिरवायला याला त्याला एकदम सोपं जातं आहे, त्याच्यामुळं सगळीकडून आयुष मी सांगेल तसं फिरवायचा. तर आता इकडं अनुश्रीच्या चालल्यात गप्पा गाडीवर. आणि आता काय झालं आहे, आता आमची फॅमिली जरा मोठी झाल्यामुळं आम्हाला स्कूटीवर जागा होत नाही. तर आता जागा होत नाही. आता नक्कीच दुसऱ्या गाडीचा प्रयत्न चालू आहे आमचा, 4 व्हीलरचा. बघू घेतोय आणि अशी मागे तशी 4 व्हीलर सगळ्याच गाड्या मला चालवल्या जातात, पण निश्चितच 4 जणांनी स्कूटीवर जागाच होत नाही. पण आता बघू. आता आपण आलोय इकडं वरती बघा ही पाटी रानूबाई मंदिराकडं. आणि इथं भरपूरच असं म्हणजे थांबण्यासाठी म्हणजे बरेच असं टेंट वटे येते. परत इकडं वॉच टावर आहे, वरती रानूबाईकडे जाण्यासाठी जागा आहे. आणि जंगल पण भरपूर आहे दोन्ही साईडला. पाठीमागे वॉच टावर आहे. आणि आता आपण आलो माथेवरती. तर इकडं वरती बघा हे पाणी पडत आहे. आणि इकडं वर जे पाणी पडत आहे ना मित्रांनो, तिथं एक गडद आहे, म्हणजे गुहा आहे. त्या गुहेमध्येच लोक राहत येते सतेवाडीचा समाज. इकडं जरा आता नाही का रस्ता जरा खराब आहे, त्याच्यामुळे आता आपली गाडी एकदम हळूहळू चालणार आहे. आणि मोबाईलची शूटिंग आयुष दिली आणि आयुष आता करतोय. मी दोन्ही हाताने गाडी चालवतो. कारण कसं आहे काही नका अनुचित प्रकार घडायला. एकदम असं निसर्गाने खूप मस्त प्रकारे वातावरण झालं. नक्कीच आता आपण फोपसंडीच्या खांडीमध्ये आलोय. गाव एकदम असं एकदम अशी महाराष्ट्र. आता आपण महाराष्ट्रातील काश्मीरमध्ये त्यालाच कोंबड किल्ला चांगल्या प्रकारे एकदम खोल रविवार असल्यामुळे भरपूरच गर्दी पर्यटकांची. बघा इथं पण समोर बरेच माणसं आहेत फोटो वगैरे काढायला. आणि इकडं हा समोर कच्चा रस्ता गेला, तर हा रस्ता उंजीरगडाकडे गेला. तर इथून गाव खाली दिसतंय, बसायला बाकडे इथून बस पर्यटकांनी बांधलेलं आहे पॅगोडा. मस्त असं इथून वातावरण दिसतंय, सगळीकडं हिरवंगार. आणि इकडं जेवणाची राहण्याची पण सुविधा राहते. एकदम असं सुंदर असं
नजारा पण पाहायला भेटतोय. तर मित्रांनो जो समोर जो डोंगर दिसतोय गड आहे तो कुंजनगड म्हणजे कोंबाड किल्ला आणि हा त्याला दोन्ही गड आहे पण मित्रांनो. जाते ते आणि गावातून त्या पण जाता गडाकडे येते. जायला आणि इथून इथून पण पण कच्चा वरतून रस्ता पण आहे, हा त्याने इथून जाता पण येते. रस्ता आहे कुंजनगडाकडे. आणि पोपचंडी या गावामधून पण किल्ल्याकडे. रस्ता आहे. तर आता आपण आणि इकडे जेवणाची राहण्याची समोर जे एकदम घर भारी अशी दिसतात सुविधा आहे. इथं हे बघा, पोपचंडी हे गाव आहे खाली गाव आणि आहे. एकदम डोंगर दऱ्यामध्ये हे गाव आहे. मस्तपैकी निसर्गाच्या तर बघा सानिध्यातील हे गाव. डोंगर आणि पण हवा पण दिसतात एकदम आपल्याला शुद्ध- एकदम शुद्ध हवा, सगळीकडूनच ऑक्सिजन डोंगर मस्त दऱ्यात आहे. भेटतंय. आणि तर आता नक्कीच या आपण पोपचंडी आलो गावाला या नक्कीच पोपचंडीच्या भेट द्या. खांडीमध्ये. तर आता या खांडीमधून खाली एकदम व्हिडिओ खोल पण आहे. आपला तर इथंच खाली जर बघा समोर तुम्ही आता आपण गावाकडे एकदम असं जाणारच खोल धबधबे. दरी आहे. मस्त आणि धबधबे इकडं पण आयुष्य आहेत. त्या इकडं पॅगुड्यावरती आणि गेले ते इकडं फोटो आयुष्य काढण्यासाठी. तर आता अनुश्रीन ते इकडे आयुष्य फोटो त्यांचं काढायला चालू आहे, गेले ते फोटो काढायचं काम. पॅगुड्यामध्ये. पण आम्हाला एवढं काय फोटो काढायचं म्हणजे जास्त हे पण एकदम नाही, कारण आयुषच्या वातावरण मामाचं आहे. गावच पोपसंडी पोपसंडी या गावचं. त्याच्यामुळं आम्ही तर कोणाला यायचं महिन्यातून, असेल 3 महिन्यातून इकडं एक चक्कर तर राहतेच इकडं आमची. मुक्कामाची पण सोय होणार आहे. आयुषच्या मामाचं गाव आणि मुक्कामाची माझी सोय जेवणाची सासूरवाडी. सोय सगळ्या सुविधा आहे तिकडे मित्रांनो. त्याच्यामुळं आणि इकडे वर आल्यावर एकदम मस्त असं बाकडे बिकडे बसायला ते. तर हे बघा मस्तपैकी आता आपण गाडीवरती नाव टाकलंय गावरांजीवाडा बोटिंग अँड कॅम्पिंग. आणि आता आपण निघणार आहे खाली, तिकडे चालत आयुष्यान त्यांचा फोटो काढायचा काम. आणि आता आपण जेवढं चढून आलोय तेवढंच आता आपण उतरायला चालू केलंय खांडीमधून पोपसंडीच्या. रस्ता पण एकदम असा उतार रस्ता आहे आणि रस्ता पण खराबच आहे. सिंगल रस्ता आहे, साईड बीट द्यायला एवढी काही जागा नाही आहे. तर बघा मित्रांनो, जे समोरचे ढग दिसतात जणू काही ते ढग एकदम असं वरच्या वर हळू त्या डोंगरावर ते केले अशा पद्धतीत दिसतात. आणि आता मोबाईलमध्ये पण बघा एकदम मस्त ते असं ढग दिसतं. ते असं वाटत आहे का वरती काहीतरी आणि ते आपण चाललंय. आणि आता आपण एकदम गावाच्याच जवळ आलोय. आणि हे समोर बघा, हे समोर गाव दिसतंय. तर ते पोपसंडी गाव आहे, एकदम जवळ आहे गावाच्या. आणि थोडं राहिलंय घाट उतरून खाली. आणि आता आपण आलो इथं एक धबधबा आहे, उतारचोन धबधबा म्हणून. तर आता तिथं आलो, तिथं पण बरेचसे लोक आहेत फोटो काढण्यासाठी आले, फिरण्यासाठी मस्तपैकी. आता आपण पण फोटो वगैरे काढणार आहे. छोटंसं आहे, मस्त आहे. तो वरती पण त्यासाठी तर तुम्ही जाऊन तिथं तुम्ही फिरून काही आणू शकता. मस्त पाठीवर पाठीचा आला पाहिजे. कोणता धबधबा फॉल जवळ आहे, तरचोन फॉल. त्यानंतर नक्कीच एकदम मस्त रोचक करायला. हॅलो नको. आता आपण पोपसंडीच्या गावाला दुसरं पण मोठं रस्ते एकदम खराब रस्ते. आणि गावी करायला आपल्याला हा गाव आहे. आणि आपण गावाच्या पण पुढं आपल्याला जायला लागणार आहे घोडेच्या वाडीला. तर घोडेच्या वाडीला आपली आयुषच्या मामाचं घर आहे घोडेच्या वाडीला. आणि गावापासून ते 3 किलोमीटर पुढे. आणि हे पोपसंडी गाव बघा, व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतो.
दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि 2 लक्झऱ्या उभ्या त्या गावामध्ये. हे बघा पुढे एक आणि इकडे एक. म्हणजे त्या लक्झऱ्यांमध्ये फुल जवळजवळ 30-40 माणसं आली असतील. फुलच गर्दी आहे म्हणजे आज फिरण्यासाठी. इकडं समोर गाड्या आलेल्या आहेत. चिखल्याचं ना गाडी का असं. आणि खाली नदी आहे उपसंडीची. आणि इकडे पुढं हा डोंगर दिसला, हा कावड्याचा डोंगर आहे. तिथं पण आपण जाणार आहे. कारण तिथं आयुषच्या मम्मीचा मामा राहतोय. मामाच्या घरी तिकडे त्या कावड्याखाली तिकडं पण जाणार आहे. आणि इकडं बघा मस्त असा निसर्गाने नटलेले डोंगर दऱ्या. आणि आता आपण आलोय इकडे या देवनाळा फॉल. तर मित्रांनो आलोय जे आपण आता आलोय पोपसंडे या ठिकाणी. तर इथे नाही का एकदम जबरदस्त देवनाळा वॉटरफॉल एकदम खतरनाक एकदम जबरदस्त आहे. तर हे बघा आज रविवार असल्यामुळं कड्याला आज गर्दी पण भरपूर केले सगळे. एकदम गर्दी आहे. तुम्ही आणि इकडं बघू शकता एकदम मोठा असं धबधबा आहे वरती, खतरनाक वॉटरफॉल. तर बघा हा समोरून पडणारा एकदम पाणी कमी असल्यामुळे छोटा दिसतोय, पण नंतर एकदम मोठा धबधबा राहतोय हा देवनाळ्यातला. एकच नाही तर असे बरेचसे धबधबे. आणि इकडे जे आपलं जे टेंट हाऊस आहे तर त्या टेंट हाऊस सारखंच आहे. इकडे टेंट हाऊस बांधलेले आहेत, पण हे फॉरेस्ट खात्याने बांधलेले आहेत. आणि हे टेंट हाऊस 10 बाय 8चे येते. आणि आपण जो टेंट हाऊस बांधलाय तो आपला मोठा टेंट हाऊस आहे 12 बाय 12चा. तर एकदम असं निसर्गरम्य वातावरण. वॉटरफॉल पण इकडे भरपूर येते. आणि इकडं वर समोर बघा वॉच टावर आहे, हा फॉरेस्ट खात्यामध्ये बांधलेला आहे. एकदम वरतून जाऊन बघण्यासाठी हा वॉच टावर बांधलेला आहे. जर एखाद्याला समजा यायचं जर असेल तर फेसबुक पेज पोपसंडी टुरिझम या नावाने फेसबुक पेज आहे. तर आज आपण त्यांच्याशीच बोलू. तर राहण्याची जेवणाची सुविधा आहे का नाही. तर आज त्यांच्याकडं माणसं आलेत वाटतंय, जवळजवळ 22-23 माणसं येते. तेच प्रवीण घोडे, आज त्यांच्याशी आपण बोलण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहे. तर पोपसंडेला आल्यावर राहण्याची जेवणाची सुविधा का कशा पद्धतीत आहे. आपल्याकडे होमस्टे उपलब्ध आहे. त्यासोबत आपण व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचं जेवण देतो. आमच्याशी कॉन्टॅक्ट करण्यासाठी आमचं पेज आहे पोपसंडे टुरिझम म्हणून फेसबुकवरती. तिथं इन्स्टाला पण पोपसंडे टुरिझम म्हणून आमचं अकाउंट आहे. त्याच्यावर आम्हाला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला फोन केल्यावर सांगतो. आणि या पोपसंडी गावाला एक ऐतिहासिक नाव आहे, ते कशाबद्दल नाव आहे काही सांगू शकाल का. तर भारत स्वतंत्र होण्यापूर्वी ह्या ठिकाणी नावाचा ब्रिटिश इंग्रज अधिकारी राहिला आहे संडेच्या दिवशी. त्यामुळे त्याचं पोप नाव असल्यामुळे संडेला येत असल्यामुळे त्याचं नाव आहे पोपसंडी झालं. परंतु पुढं अपभ्रंश होऊन त्याचं पोपसंडी हे नाव रूपात आलं. हे गाव हा गावाचा इतिहास आहे. आणि तुम्हाला भरपूर ठिकाणे आहेत या ठिकाणी बघण्यासाठी. आपण नक्की व्हिजिट करा. जून ते डिसेंबरपर्यंत एकदम चांगलं वातावरण असतं. आता पाऊस जरा कमी झालेला आहे, पण पर्यटकांची वर्दळ आज चांगलीच आहे या ठिकाणी. आणि तुमचा मोबाईल नंबर पण सांगा ना. मोबाईल नंबर 134258 9607134258. या नंबरवर आम्हाला फोन किंवा व्हॉट्सअप मेसेज केला तर आम्ही तुम्हाला रिप्लाय देतो. मित्रांनो, इकडं जर समजा यायचं जर ठरलं तर तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकता. गावरांजीवाळा गावरांजीवाळा बोटिंग अँड कॅम्पिंग. तर या साईटवरती जर तुम्ही गेले यूट्यूब चॅनलला तर तुम्हाला तिकडं पण नंबर भेटेलच. आणि आपली पण बोटिंग कॅम्पिंग आहेच, तर तुम्ही तिकडं पण येऊ शकता. आणि इकडे येण्यासाठी कॉन्टॅक्ट जरी केला तरी चालू शकता. येतो ना त्यांनी काय केलेलं आहे माहिती तुम्ही म्हणताना सेफ्टीचा इश्यू. त्यांनी रिक्सर 2 दावे बांधलेले आहेत. त्यांचे काही लोक राहते 2-4 लोक उभा. जाळी मारली ना अशी जायची पण काय गरज नाही रे. आणि लाईफ जॅकेट खाली किती खोला खाली जातच नाही. ह्या साईडला आहे ना इकडं लाईफ जॅकेट ह्या साईडला आहे ना.
तर बघा आता हे जे आपण आलोय हा देवनाळाला फॉल घारीचा धबधबा आहे. तर ह्या धबधब्याला पाणी कमी असल्यामुळं काही जास्त हे नाही आहे, पाणी नाही आहे. आणि बघा तो इतका उंचावरून धबधबा पाणी उडतंय. ते समोर जे आहे लय उंचावरून पाणी उडत आहे. तर अशा पद्धतीत इकडं फोपसंडीला आल्यावर इतका खतरनाक वातावरण इकडच्या साईडला आहे. तर बघा आज रविवार असल्यामुळं आज गर्दी आहे. गाड्या आहेत, भरपूरच गाड्या आहेत आणि गर्दी पण आहे. आणि इकडच्या हा जो इकडं पाठीमागा रस्ता गेला हा कोपऱ्या मांडव्याला रस्ता गेला. म्हणजे कोपरा मांडवा, कोपरा, खाली उदापूर आणि ओतूर या साईडकडून पण यायला रस्ता आहे. कुठून पण येऊ शकता. असं इकडं कोतूर, पैरोबा, पळसुंड्याचा भैरोबा आणि इकडं पण येऊ शकता. एकदम असं मस्त वातावरण पण आहे. तर मित्रांनो कसा झाला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि आज इकडं फोपसंडीला भरपूरच अशी गर्दी होती. बघा तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि तुम्हाला पण यायचं असेल फोपसंडीला तर येऊ शकता. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्र.